महाराष्ट्रामध्ये नवीन अभयारण्य स्थापन करण्याला मान्यता दिलेली आहे। हे अभयारण्य कोणतं आहे आणि अभयारण्याबद्दलच्या त्या माहिती पाहूया आपण। तर बघा, महाराष्ट्रामध्ये नव्याने स्थापन होण्यास मान्यता मिळालेलं अभयारण्य आहे कोलामारका अभयारण्य। हे जे कोलामारका अभयारण्य आहे हे गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे, आहेरी तालुक्यामध्ये, आणि याचं एकूण क्षेत्रफळ हे 181 चौरस किलोमीटर एवढं असणार आहे। आणि कोलामारका अभयारण्य हे भारतातलं रान म्हशीसाठीचं एकमेव नैसर्गिक अधिवास आहे। लक्षात ठेवा, हे अभयारण्य रान म्हशीसाठी प्रसिद्ध आहे। याला अगोदर 2013 पासून संवर्धन राखीव क्षेत्र असा दर्जा दिला होता, आता याला अभयारण्य हा दर्जा असणार आहे। आणि हे गडचिरोली जिल्ह्यातलं तिसरं अभयारण्य असणार आहे। याच्या अगोदर चप्राळा आणि भामरागड हे दोन गडचिरोली जिल्ह्यातले अभयारण्य आहेत। या कोलामारकाला अभयारण्याचा दर्जा द्यावा असा प्रस्ताव 2016 ला मांडला गेला होता। याला मान्यता 2026 ला मिळालेली आहे। आणि एखाद्या ठिकाणाला अभयारण्याचा दर्जा देण्याचं काम हे राज्य वन्यजीव महामंडळ करत असतं, यानेच मान्यता दिलेली। याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात। आता बघा, अभयारण्याबद्दल महाराष्ट्रातलं पहिलं अभयारण्य हे राधानगरी अभयारण्य आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे आणि गव्यासाठी प्रसिद्ध आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण अभयारण्यांची संख्या 52 आहे। आणि सर्वात मोठं अभयारण्य माळढोक पक्षी अभयारण्य आहे, जे की नगर आणि सोलापूर दोन जिल्ह्यात मिळून आहे। आणि भारतात सर्वात जास्त अभयारण्याची संख्या ही अंदमान निकोबार मध्ये आहे, एकूण 96, आणि फक्त राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त अभयारण्य आहेत। अशा पद्धतीने दररोजच्या चालू घडामोडीच्या आपल्या ज्या पीडीएफ नोट्स असतात त्या आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ऍपवर मोफत तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातात। त्यामुळे आपलं महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा, तिथं तुम्हाला मोफत चालू घडामोडीचा कंटेंट मिळेल। तसेच मागच्या वर्षभराच्या चालू घडामोडीसाठी आपलं करंट एक्सप्रेस हे पुस्तक नक्की एकदा बघा, 100% तुम्हाला सर्व परीक्षेसाठी याचा फायदा होणार आहे। धन्यवाद।